अवघ्या 10 महिन्यात 58 कोटींचे झाले 213 कोटी रुपये। महाराष्ट्र सरकारमधल्या बड्या मंत्र्यांच्या आग्रहानं उखळ पांढरं। झी 24 तासचं आणखी एक दणदणीत इन्व्हेस्टिगेशन। विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांनी आपल्यावर आरोप केले नाहीत, आरोप केल्यास उत्तर देणार। सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण। नियोजित वेळेनुसारच अजित पवारांची भेट घेतल्याचा दावा। माळशिरसचे माजी आमदार राम सातपुतेंच्या हत्येचा कट। कॉन्ट्रॅक्ट किलरकडून सातपुतेंचा काटा काढण्याचा डाव। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या दाव्यानं खळबळ। तब्बल 44 वर्षांनंतर मुंबईत भाजपचा महापौर। भाजपच्या रितू तावडे महापौरपदी तर शिवसेनेचे संजय घाडी उपमहापौरपदी विराजमान। महापौर निवडीआधी महापालिका सभागृहात जोरदार घोषणाबाजी। ठाकरे विरुद्ध देवाभाऊंच्या घोषणांनी दणाणलं सभागृह। मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोरच घोषणायुद्ध। चंद्रपुरातील पराभवानंतर काँग्रेसची शिवसेना युबीटीवर आगपाखड। इतरांची लाज काढण्यापेक्षा चंद्रपुरात कशी लाज घालवली ते तपासा। हर्षवर्धन सपकाळांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। राज ठाकरेंनी मोदींना घाबरू नये। प्रभू श्रीरामाप्रमाणे पंतप्रधान मोदींना सर्व समान आहेत। राज ठाकरेंना सल्ला देताना कोश्यारींकडून मोदींची रामाशी तुलना। अहिल्यानगरच्या सौंदळा ग्रामपंचायतकडून जातमुक्त गावाची घोषणा। जातीवरून भेद केला जाणार नाही। आंतरजातीय विवाह थाटात लावले जातील। ग्रामस्थांकडून ठराव एकमुखाने संमत। खंडणीसाठी अभिनेता रणवीर सिंगला धमकीचा मेसेज। धमकी देणारा बिष्णोई टोळीचा असल्याचा दावा।